मार्क रचित सुवार्ता ह्याचे 4 अध्याय 1 ते 41 वचन. बी पेरणाऱ्या शेतकऱ्याविषयीची बोधकथा. दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्या भोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर होते. त्याने बोधकथेवरून पुष्कळ गोष्टी शिकविल्या. शिक्षण देताना तो म्हणाला, ऐका, एक शेतकरी आपले बी पेराव्यास गेला. तो पेरीत असता काही वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले. दुसरी काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फार माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगविले, पण सूर्य उगवल्यावर ते करपले आणि मूळ रुजले नसल्यामुळे ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपात पडले. काटेरी झुडपे अधिक वाढली आणि त्यांनी त्यांची वाढ खुंटवली व त्याला पीक आले नाही. पण काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगविले, वाढले आणि भरपूर पीक आले आणि त्याचे कोठे 30 पट, कोठे 60 पट आणि कोठे 100 पट पीक आले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐकू. येशू बोधकथांचा उपयोग का करतो हे सांगतो. जेव्हा तो एकटा होता तेव्हा त्याच्या भोवती 12 शिष्यासह जे इतर होते त्यांनी त्या बोधकथांविषयी त्याला विचारिले. तो त्यास म्हणाला, केवळ तुम्हास देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, पण बाहेरच्यांना गोष्टी रूपांत सांगितले आहे, ह्यासाठी की ते पाहत असता पाहतील, पण त्यांना कधीच दिसणार नाही. ते ऐकत असता ऐकतील, पण त्यांना कधीच समजणार नाही. जर त्यांनी पाहिले आणि त्यांना समजले तर त्यांच्यात कदाचित बदल होईल आणि त्यांना क्षमा करण्यात येईल. बियांविषयीच्या बोधकथेचे येशू स्पष्टीकरण करतो. मग तो त्यास म्हणाला, तुम्हाला ही बोधकथा समजत नाही काय? तर मग तुम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट कशी समजेल? पेरणारा वचन पेरतो. काही लोक वाटेवर पेरलेल्या बियांसारखे, जेथे वचन पेरले आहे अशासारखे आहेत. जेव्हा ते ऐकतात तेव्हा लगेच सैतान येतो आणि त्यांच्यात पेरलेला वचन घेऊन जातो. काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात, पण त्यांनी ते वचन आपल्यामध्ये खोलवर रुजू मुळावू न दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. तेव्हा वचनामुळे संकट येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात. इतर लोक काटेरी झुडपात बी पेरल्याप्रमाणे आहेत. ते असे आहेत की जे वचन ऐकतात, परंतु ह्या संसाराच्या चिंता, संपत्तीचा मोह आणि इतर गोष्टीची इच्छा ह्या गोष्टी आड येतात व वचन खुंटवितात व ते फळ देत नाहीत. आणि इतर दुसरे चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियांसारखे आहेत. ते असे आहेत की जे वचन ऐकतात, स्वीकारतात आणि फळ देतात, कोणी 30 पट, 60 पट आणि 100 पट. तुमच्याजवळ जे आहे त्याचा उपयोग केलाच पाहिजे. आणखी तो त्यास म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली कधी ठेवतात काय? तो दिवटणीवर ठेवण्यासाठी
आणीत नाही काय? प्रत्येक गोष्ट जी झालेली आहे ती उघड होईल आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल. ज्याला कान आहेत ते ऐको. नंतर तो त्यास म्हणाला, तुम्ही जे ऐकता त्याचा काळजीपूर्वक विचार करा. जे माप तुम्ही इतरांसाठी वापरता त्याच मापाने तुमच्यासाठी मोजण्यात येईल, किंबहुना थोडे जास्तच तुम्हाला देण्यात येईल. कारण ज्याच्याजवळ आहे त्याला जास्त दिले जाईल आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल. येशू बियांच्या बोधकथेचा उपयोग करतो. आणखी तो म्हणाला, देवाचे राज्य असे आहे की एखादा मनुष्य जमिनीवर बी पसरून टाकतो, रात्री झोपतो आणि दिवसा उठतो, बी रुजते व ते वाढते. हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक उपजवते. प्रथम अंकुर, नंतर तुरा, त्यानंतर दाण्याने भरलेले ओंबी, मग कंसात पूर्ण वाढलेले दाणा. पीक तयार होते तेव्हा तो त्याला लगेच विळा लावतो, कारण कापणीची वेळ आलेली असते. देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. येशू म्हणाला, आपण देवाचे राज्य कशासारखे आहे असे म्हणावे किंवा कोणती गोष्ट ते समजावून सांगण्यासाठी उपयोगात आणावी. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे, जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असतो, परंतु तो पेरला जातो तेव्हा तो वाढतो व मळ्यातील सर्व झाडात मोठा होतो. त्याला मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात. अशा अनेक बोधकथांनी त्याने ते समजू शकतील अशा संदेश त्यांना दिल्या. बोधकथेचा उपयोग केल्याशिवाय त्याने त्यांना इतर काहीही सांगितले नाही. परंतु जेव्हा तो शिष्यांसह एकांतात होता तेव्हा त्याने शिष्यांना सर्व समजावून सांगितले. येशू वादळ शांत करतो. त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण सरोवरा पलीकडे जाऊया. मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो नावेत होता तसेच त्याला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसऱ्या नावा होत्या. जोराच्या वाऱ्याने वादळ आले आणि लाटा नावेवर आदळू लागल्या व ती पाण्याने भरू लागली. परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशी घेऊन झोपला होता. त्यांनी त्याला उठविले आणि म्हटले, गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय? मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, शांत हो, स्तब्ध रहा. मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. मग तो त्यांना म्हणाला, तुम्ही का भीता? तुमच्याकडे अजूनही कसा विश्वास नाही? परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, हा आहे तरी कोण, की वारा आणि समुद्र देखील त्याचे ऐकतात. आमेन.